श्री अधिक मास महात्म्य अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. जय जयाजी गुरुराया मोरेश्वर महाराजया. नमन तुमची या पाया करा छाया कृपेची. तुमची या कृपेची नौका परतीरा न्यावे बालका. मनी धरिला जो आवंका तो सिद्धी नेई का दयानिधी. ऐका आता श्रोते जन कथा हे पुण्य पावन. जे ऐकता वैकुंठ भुवन लक्ष्मी नारायण संवाद हा. ऐका हो श्रोते सर्व ब्राह्मणांचे महात्म्य अपूर्व. मागे कथिले तुम्हा ते सर्व आता ही अपूर्व आकरणीचे. श्री विष्णू स्वये आपण लक्ष्मी प्रती करीतसे श्रवण. तेची ऐका सावधान करुणी मन एकाग्रपै. एकदा मिळून सर्व कृष्ण कुमार खेळत होते तेव्हा अपार. खेळत खेळत प्रवेशले दूर एका अरण्या माझी ते. तव तेथे खेळता चेंडू उसळला तो जाऊन एका कुपा माझी पडला. तव तेथे पातला अर्भक मेळा पाहती कुपा लागिती. तेथे आश्चर्य देखिले नयनी तया कुपा माझी तक्षणी. कुकलास देखिला तयानी कुकलाश म्हणजे सरड तो सरड पर्वत ऐसा कांती सुवर्ण मय सहसा. म्हणती आजवरी सरड ऐसा न देखो निज दृष्टी. मग समग्र मिळवणे एके ठाई प्रवर्तक झाले त्याची डोई. सर्व मिळवून ते समयी कर्षिते झाले तया ते. चर्मबंधनी बांधिला दृढ तव बोलता झाला तो सरड. हे मूल हो सर्व ही मूढ तुम्हा माझी प्रौढ तो कवन. मनुष्यवाणी तो बोले पाही आश्चर्य करू लागले सर्वही. मग सांब प्रद्युम्न ते समयी बोलते झाले तया ते. म्हणती चतुरपणे बोलशी भाषा तरी तू आहेस कवन महापुरुषा. तुझी तवत व्हावया ऐशी दशा कारण काय निवेदी. मग तो सरड ते काळी पाही वदता झाला तया ते देही. म्हणे मुल हो ऐका सर्वही पूर्वकथन माझे हे. पूर्वी मी नूग राजेंद्र देख इक्ष्वा कुवंशी असे एक. राज्यभार चालवी विवेक धर्मन्याय प्रतापी. दान करीतसे अपार अमित माझा करभार. वयसा सुवर्णमय साचार देखोनी सुरवर मानवती. ऐसे असता एके काळी मलमासाची या पर्व काळी. पाचारुण विप्रमंडळी गोदाने तो शवितसे. सलक्षणी सालंकार युक्त सहस्र गोदाने देतसे नित्य. पुढे परिसीजे वृत्तांत वर्तला तो अवधारा. एका ब्राह्मणा ते धेनू तिदली दान तवते कळपांत आली पळून. दुसरे दिनी सेविकी धरून उभी केली दानार्थ. मी संकल्पयुक्त पाही दान दिधले ते समयी. ब्राह्मण घेऊन जाता स्वगृही पूर्व दिवशींचा भेटला द्विजवर. तयाने ते धेनू ओळखली म्हणे मज हे कालदान आली. एरू म्हणे राय आताची दिधली मज लागुनी स्वामिया. मी तो न देई तुम्हा ते एरू जाऊ न देई तया ते. कलह मांडिला उभयांतांते आले धावत मज लागी. मग मी समजावी दोघांते नेनोनी अपराध घडला माते. म्हणे हिचेनी पालटे तुम्हा ते धेनू देतो दुसरी मी. ऐसे तया ते समजाविता तवते नायकती उभयंता. मग सहस्र गोदाने तत्वता द्यावया सिद्ध झालो. एका धेनूचे पालटे सहस्र द्यावया नेटे. सिद्ध झालेसे हटे परिनायकती उभयंता. मजते सांगाती शास्त्राधार संकल्पे बद्ध झाला तो द्विजबर. तया पालटे अन्य विचार तरी पाप अघोरते असे. गोविक्रया समान जाण पाप घडे होते ने दारुण. म्हणून शापिले मज लागून कृकलास होई पापिष्टा. विनाकारण हा शाप त्याने दिदला हो मज लागुनी. मग प्रार्थिता झालो मधुरवाणी. मग शापवाणी बोलिले कृष्णकुमाराची दृष्टी पडता तै उद्धार होय तुझा भूपनाथा. तोची प्रसंग जाण आता सिद्ध निवृत्ता पातलासे. पुढे कालांतरे करून देह झाला विसर्जन. यमदूत येऊन जाण नेले मज लागून यमलोका. यमाने माझा सत्कार केला तेथे अति आदर. विप्रशाप परम दुर्धर गांठसी असे माझे पै. तया योगे करून जाण मज बोले सूर्यनंदन. तू नूपपुण्य पावन परिविप्र वचन न चुके. या लागी नूपवर्या पाही मजभोगणे लागे सरड देही. म्हणून प्राप्त झाली ती समयी तेची पाही भोगू आता. तरी तुम्ही आता ऐकावे कृष्ण दर्शन मज करवावे. जाऊन तया ते निवेदावे वृत्तांत माझा हा. ऐकून तयाचे उत्तर धावत गेले कृष्ण कुमार. करून देवा ते नमस्कार समाचार सांगितला. वृत्तांत ऐकताच देवे धाव घेतली यदू पुंगवे. दर्शन होतांची रमाधवे उद्धार केला तात्काळी. पाहून या स्वदेहासी भूगराज पवर्तला स्तुतीसी. हे जनार्दन ऋषिकेशी तोडी बहुपाशासी. हे केशव मधु मूर संहारणा. हे कृष्ण विष्णू जनार्दना जगपाळका दिनोद्धारणा. नारायणा दयानिधे अवलोकिता कृपा नयनी. पूर्वदेह आठवला मनी दर्शन झाले मज लागुनी. पूर्व पुण्य करुणी स्वामिया टीका. ऐसी स्तुती करिता राव संतोषी बोले रमाधव. तुवा आचरलासी व्रत प्रभाव म्हणून पहावे देव भेटी. या लागी केले कर्म जे ते वाया
जाईनाजी नूपवर्या आणि ब्राह्मण पूजनाची चर्या ती या समया फळलीसे. मग पाचारून समग्र कुमार तया प्रति बोले शारंगधर म्हणे अन्याय केवता नूपवर कहर केवढा जाहला. या लागे ब्राह्मणा ते जे भिवोन करीती तयाचे पूजन स्तवन सद्भावे घालिती जे भोजन तरी मी जनार्दन संतुष्टे. रणोत्साह क्षत्रियांसी ऋण उत्साह धेनूंसी आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी कृपणासी धन उत्साह म्हणून ब्राह्मण भोजन आयसे साधन तो आणि कनसे म्हणून पूजावे सायासे समयी अनायासे अभ्यागत. जरी शक्तीही नाही द्यावयासी आणि शक्तीही नाही दानासी तरी नमन की जे सद्भावेसी तेने द्विजांसी संतोष. इतकेही न घडे जरी अभ्यंग स्नान सत्कारी यासी तो वेचावे न लागे पदरी असली या मुष्टीभरी अर्पावे. अहो या ब्राह्मणांसाठी अवतार गेमी जगजेठी स्वये सोसी आटी ब्राह्मणांसाठी केवडी ब्राह्मणांचे लांछन पाही स्वये मी मिरवित हृदयी. ब्राह्मण ऐसे दैवत नाही भूमंडळा माझारी ऐसिया परी शिकवण कुमारा सांगे श्रीकृष्ण. या उपरी कथा अवलोकून श्रोते जन परिसोतका मग तो नृग राजशिरोमणी दिव्य देह पावन तेच क्षणी आरूढ झाला विमानी नमस्कारुनी हरिते. या प्रकारे नुग नुपवर पावता झाला उद्धार म्हणून या धरा अमर अगोदर पूजावे. पहा केवढा ज्ञान भगवंते दिदलासे ब्राह्मणाते ब्राह्मणाधीनाची प्राप्त दैवते ब्राह्मणाधीनते मंत्र. पहा या भूमंडळी विख्याती भगीरथे आणली भागीरथी ते जगाती पूर्ण करीती परिसाधू उद्धरती तयाते. एकदा भागीरथी तटाकी स्नान कीजे समग्र लोकी तवनारत तेथे दुरून अवलोकी परीन स्पर्श सलीला. तव गंगामणी मुनिवर्या दुरुनीच अवलोकुनिया का स्पर्शो न त्याची पाया पराछाया कृपेची. तवनारद म्हणे ते समयी तुझा ऐसे पवित्र नाही तव दर्शनीची पाही मुक्ती होई प्राणिया. मग स्नान केली सकळ क्षाळन होय अंगाचे मळ पापन उरे तिळभर राहे अचळ ब्रह्म भुवनी. तव गंगा बोले मुनी राया जेनी आले हो या ठाया तैच्या नेम वचन आठव हृदया माझे असे की जगाचे पापाचे क्षाळन ते तव होतसे माझेन परी माझे पाप मोचन तुमचे जाण होतसे. मग हास्य करून देव ऋषी मार्जन मज्जन केले तिसी प्रवेशता जाला भुवनासी ब्रह्मलोकासे मुनी राव. ऐसे साधूंचे महिमान गंगावर्णी तसे आपण म्हणून प्रार्थितो तुम्हा लागून पूजा साधूजन आदरे. सामर्थ्य असून अंगी शक्तीनुसार न पुजती जगी तरी तया आईचा अभागी भुवनत्रयी नसेची. संसार तरी माईक आयुष्य जाण क्षणैक जेथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे तन असलिया अपरिमित काही नयेची पै सांगत म्हणून की जे हिताहित हृदयी श्री अनंत आठवूनी. ऐसा कथा भाग रमाधवे कथिला जो स्वभावे जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदित तोची अर्था तर बरवा तुम्हा निवेदिला श्रोतिया सर्वा चित्ती संशय न धरावा पुराणी पहावा प्रत्ययो. इति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित पंचमोध्याय.